तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे 25 निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. याच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, आता एक एक करून संपूर्ण निर्णयाबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले बघूया मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय 13 मार्च 2024. मुंबईतील मित्रांनो 8 रेल्वे स्थानकाची नावे आता जे ब्रिटिशकालीन नावे होती ती बदलण्यात येणार आहे. ते कोणते आहेत मित्रांनो? तर करी रोड लालबाग रेल्वे स्थानक आहे, स्टँड हट्स रोड डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स मुंबादेवी रेल्वे स्थानक, चर्नी रोड गिरगाव रेल्वे स्थानक, कॉटन ग्रीन काळचौकी रेल्वे स्थानक, हार्बर डोंगरी रेल्वे स्थानक, डाकयार्ड माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक. पुढचा बघूया, भोगोटा मूल्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्यातील सहकारी संस्थांचे भोगोटा दर वर्ग 2 पासून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याकरिता भोगोटा मूल्याची रक्कम आता 15% वरून 10% करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश आहेत. सहकारी संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी भोगोटा मूल्य 5% इतके राहणार आहे. पुढचा बघूया मित्रांनो, कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी AIIB बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे. मित्रांनो, ही योजना महावितरण कंपनीद्वारे राबवली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो पहिल्या घटकासाठी 13,493.56 कोटी, तर दुसऱ्या घटकासाठी मित्रांनो 1,545.25 कोटी, म्हणजेच मित्रांनो 15,039 कोटी इतका प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा बघूया, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मित्रांनो 2,240 कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेतले जाणार आहे. मित्रांनो, हा प्रकल्प 3,200 कोटी रुपयांचा असून 30% म्हणजेच मित्रांनो 960 कोटी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. मित्रांनो, या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्र संस्था करणार आहे. तर मित्रांनो, या प्रकल्पाला राबवण्याची जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर असणार आहे. पुढचा निर्णय बघूया, रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील मौजे सावर येथे शासकीय युनानी महाविद्यालय व 100 रुग्ण खाटकांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे. या महाविद्यालयात मित्रांनो 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यासाठी येणाऱ्या 338 कोटी 35 लाख रुपयाच्या खर्चाची जी मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव साठवण तलावाच्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. यासाठी मित्रांनो 14 कोटी 32 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आणि या तलावामुळे मित्रांनो जवळपास 125 हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली येणार आहे. पुढचा निर्णय बघूया, महानंद दूध संस्थाची आता स्थिती सुधारणार आहे. महानंद या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील 5 वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, महानंद हा महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे संस्थेच्या पुनर्जीवनासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. पुढचा निर्णय बघूया, केंद्राच्या सहाय्याने मित्रांनो आता लहान शहरामध्ये अग्निशमन सेवा जी आहे ती बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेसाठी मित्रांनो 615 कोटी 48 लाख रुपये खर्च येणार आहे. यामध्ये मित्रांनो केंद्र 75% तर 25% खर्च हा राज्य शासन करणार आहे. पुढचा निर्णय बघूया, कौशल्य विद्यापीठ व कुलगुरू निवडीच्या निकषात सुधारणा करण्यात येणार आहे. मित्रांनो, शासनामार्फत नियुक्त करावयाच्या विद्यापीठाच्या प्रथम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ जो आहे तो 2 वर्षाऐवजी आता 3 वर्षे अशी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय बघूया, मानसेवी वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना आता 30,000 रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना 25,000 रुपये मानधन मिळणार आहे. मित्रांनो, मानसेवी अध्यापकांच्या मानधनात 1997 पासून म्हणजेच 26 वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, भविष्यात नियुक्त होणाऱ्या अध्यापकांना देखील सुधारित मानधन लागू असणार आहे. मित्रांनो, पुढचा निर्णय बघूया, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्यात येणार आहे. पुनर्रचनेनंतर मित्रांनो आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असे याचे नाव असणार आहे. पुढचा निर्णय बघूया, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे 17,178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 35 गावांना याचा लाभ होणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी 697 कोटी 71 लाख खर्चास मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय बघूया मित्रांनो, पोलीस पाटलांच्या मानधनात एक मोठी वाढ करण्यात आलेली आहे. सध्या पोलीस पाटलांना 6,500 रुपये मानधन दिलं जातं महिन्याला. आता पोलीस पाटलांचं जे मानधन आहे ते महिन्याला 15,000 रुपये इतकं करण्यात येणार आहे. यासाठी मित्रांनो 394 कोटी 99 लाख रुपये वार्षिक खर्चाला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय बघूया मित्रांनो, जे सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाह होतात त्यासाठी मित्रांनो जे अनुदान दिलं जातं त्यातसुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे जे अनुदान आहे ते मंगळसूत्र व इतर वस्तूच्या खरेदीसाठी दिलं जातं. तर मित्रांनो, याआधी जोडप्याला 10,000 रुपये तर जी स्वयंसेवी संस्था असते त्याला 2,000 रुपये दिले जात होते. आता यात वाढ करून मित्रांनो जोडप्याला 25,000 रुपये तर जी स्वयंसेवी संस्था आहे त्याला 2,500 रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान DBTद्वारे थेट खात्यात जमा केले जाणार आहे. पुढचा निर्णय बघूया, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 23,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
24 ते 25 या वर्षात 10 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम होईल आणि उर्वरित मित्रांनो 13,000चं जे किलोमीटरचं बांधकाम उरणार आहे ते 25 ते 26 आणि 26 ते 27 या वर्षामध्ये अनुक्रमे 6,500 किलोमीटर असे पूर्ण करण्यात येणार आहे. पुढचा निर्णय बघूया. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे जे नाव आहे ते आता रायगड करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय बघूया मित्रांनो. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अकादमीसाठी मित्रांनो 1.90 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात परिषदेने कोकण विभागीय आयुक्ताकडे केलेल्या मागणीनुसार जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे. पुढचा निर्णय बघूया. जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी मित्रांनो राज्य शासनाच्या हिश्श्यातील 2,453 कोटी इतका जो निधी होता त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या रेल्वे मार्गासाठी जमिनीची किमतीसह 4,907 कोटी 70 लाख रुपये खर्च येणार आहे. 50% रक्कम राज्य शासन देणार आहे. या मार्गाचा मध्य रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. एकूण मित्रांनो 162 किलोमीटर लांब तसेच 16 स्थानके असलेला हा मार्ग सुरू झाल्यानंतर या भागातील औद्योगिक विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय बघूया. ITIमधील कंत्राटी शिल्प निदेशकांना मित्रांनो शासन सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्थेचे कार्यरत 297 कंत्राटी शिल्प निदेशकांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीनता विभागात सामावून घेण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मनुष्यबळाची कमतरता जी आहे ती भरून निघण्यास मदत होणार आहे. मित्रांनो पुढचा महत्त्वाचा निर्णय. आशा सेविकांच्या मानधनात सुद्धा 5,000 रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात 5,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. मित्रांनो मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2023 ते 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेले 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच 961.08 कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा निर्णय बघूया. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील मित्रांनो हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्याचा सुद्धा इथं निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढचा निर्णय बघूया. नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे आदी शिफारसींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा निर्णय बघूया मित्रांनो. श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यात येणार आहे. यासाठी मित्रांनो 2.5 एकर भूखंड लागणार आहे. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इच्छगाम तालुक्यात महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यासाठी 2.5 एकर भूखंड घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा आणि शेवटचा निर्णय बघूया मित्रांनो. अहमदनगर शहराचे नामकरण आता अहिल्यानगर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. मित्रांनो केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कारवाई महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे. मित्रांनो काल घेण्यात आलेले 25 महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले. जर आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.